लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अवघ्या 3 दिवसात घरफोडीचा उलगडा, 23 लाखांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह आरोपी जेरबंद. गंगापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ची उल्लेखनीय कामगिरी. सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या 3 दिवसात उलगडा करण्यात गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 ला यश आले आहे. या कारवाईत सुमारे 23,94,579 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी प्रदीप रामदास अहिरे व 59 वर्ष, व्यवसाय मुख्याध्यापक, राहणार ओमसाई निवास, शिवाजीनगर, नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार ते 23 ऑगस्ट 2026 रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तात्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान परिसरातील 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी सराफ बाजारात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून रामसेतू ब्रिज परिसरात 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमोल रामलाल हाटकर व 29 वर्ष व संजय उर्फ भूषा रमेश दुबे व 40 वर्ष, दोघेही राहणार शिवाजीनगर, नाशिक यांचा समावेश आहे. त्यांच्या अंगसडतीतून चोरीस केलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 23,94,579 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3 चे पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोडके, परमेश्वर राडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव व सचिन कदम यांनी पार पाडली. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.